हॅलो 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 शे हॅलो 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 शे हॅलो 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 शे हॅलो 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 हॅलो. बरं मित्रांनो, आवाज येतो का सर्वांना? झोपलं नाही ना? आज कुणी झोपायचं नाही, कारण आज मित्रांनो आजची बारी आहे. मित्रांनो ही बारी आजची बारीच होणार आहे, म्हणून कुणी झोपायचं. मग करायची सुरुवात. तत्पूर्वी माझे मित्र आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे बुवा शाहिराला विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि बुवा या ठिकाणी आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन यायचं आहे. माझा लेखी विषय या ठिकाणी आपण घेऊन जायचं आहे. मग करायची का सुरुवात? गणपती बाप्पा. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती हाक द्यावी माझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, कितीदा रडूनी जीवाने हसावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे का? लक्षात सांग. आनंदित झालो मी माझ्या मनाला, करतो ही सेवा या सभाला, आनंदित झालो मी माझ्या मनाला, आज करतो ही सेवा या सभारणाला, तुझे रूप माझ्या या नैनी दिसावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे, आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे, आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे.
साम्राज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर अखंड हिंदुस्थानचा राजदैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माता हे जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रीवार मानवंदना करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड हिंदुस्थान धन्यवाद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबा देवीला प्रथमतः या ठिकाणी वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुला असा नावाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी शक्तिवाले श्री झोलाई कोटे नाट्य मंडळ तसेच कलगी तुला समाज मत उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम सगळी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आज खरोखर अभिमान वाटतो एक सांगायला की राजेश निकमचा या रंगमंचावरचा हा मित्रांनो तिसरा प्रयोग आहे, तिसरा शो करतोय आणि या आयोजनातला कोकणातील युट्यूबर्स या माझ्या सर्व मित्रांच्या आयोजनातला हा मित्रांनो दुसरा शो करतोय. पण एकदा सुनीलदादा डावल आणि संपूर्ण माझ्या कोकणातील युट्यूबर्स यांच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण आजचा हा प्रयोग मित्रांनो त्यांनी अगदी जीवाची बाजी लावून कुणाशीही स्पर्धा न करता कुणाशीही कॉम्पिटिशन किंवा भांडण तंटा न करता आजचा हा प्रयोग मित्रांनो आपण हाऊसफुल करून दाखवतात. त्याबद्दल तुमचं जेवढं मित्रांनो कौतुक करेन तेवढं या ठिकाणी थोडंच आहे. आणि म्हणून या ठिकाणी या शाहिराला आपण दुसऱ्यांदा या सेवेची या ठिकाणी संधी दिली. माझं नाव तुम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा याच्या सेवेसाठी तुम्ही माझं नाव घोषित केलं त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून एकदा आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या साथीनं ज्यांच्या सहकार्यानं पुढे घेऊन जातोय नेहमीप्रमाणे आज या ठिकाणी मला संगीताला साथ करतात ढोलकीपट्टू माझे विशालदादा सुतार झी मराठी युवा जो चॅनल आहे त्याच्यावरती दादानी या ठिकाणी बरेच अशा रियालिटी शो मध्ये त्यांची ढोलकी वाजलेली आहे. आज मला ढोलकीला साथ करतात दादाने देखील मला समजला करतो. त्याप्रमाणे आज मला बँजोला साथ करतायत माझे बँजो मास्टर माझे बँजो मध्ये ललिता केसरी त्यांना देखील या ठिकाणी मला समजला करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आज मला कीबोर्डला साथ करतायत माझे बंधू आणि नेहमीप्रमाणे आपल्या सर्व कोकणवासियांसाठी ज्यांचा गण अगदी प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा करून ठेवतो दादांचं गाणं या वर्षीचा गण देखील प्रदर्शित झालेला आहे आणि सर्वजण आपण अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद त्या गाण्याला देत आहात. मला आज कीबोर्डला साथ करतात पंकजदादा काताडे. त्याचप्रमाणे आज मला पॅडला साथ देत आहेत माझे बंधू ओंकारदादा बाई शैलीवादक आमचे रोहितदादा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत माझे बंधू आणि कोकणातील सुप्रसिद्ध साऊंडवाले राजूदादा पड्याळ आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र याला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी या लोककलेतील एक असा कोहिनूर हिरा ज्याला समजलं जातं आणि म्हणून आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्यात असं एकही गाव नाही जिथं माझ्या डावा सावंतचं नाव नाही. आज संजय दादा होरंबे स्वतः डावा सावंतचे मालक आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा देखील मानाचा मुजरा करतो. आमचे गौरवदादा गोताड हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे मला ज्यांनी अनेक कार्यक्रमामध्ये वारंवार बँजोला साथ केली होती माझे दादा अभिनय सुतार तसेच आम्हाला अगदी सुखरूपपणे नेणे आणण्याचं काम करतात माझे दादा रुपेश दादा गोरे हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी या लोककलेतील कोकणातील ख्यातनाम असा शाहीर वर्ग देखील उपस्थित झालेला आहे. त्याच्यामध्ये माझे बंधू एक गोड गळ्याचे शाहीर आहेत तुरेवाली ख्यातनाम शाहीर स्वर्गीय दत्ताजी गराटे बुवा यांचे सुपुत्र माझे बंधू आदरणीय सुशांतदादा गराटे हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे सुनीलदादा लोगडे
हे देखील एक तगड्या आवाजाचे शाहीर आहेत, ते देखील या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे परेशदा खोपटकर, तसेच या ठिकाणी या आयोजनातील एक घटक आणि माझे बंधू पेरेवाले शाहीर अनिलदादा गराटे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे शिष्य ज्यांचा मित्रांनो उद्या याच रंगमंचावरती शाहीर जितेश गुरव यांच्यासोबत कार्यक्रम होणार आहे, ते माझे शिष्य वेदांची जाधव, या ठिकाणी आमचे विनायकदादा रेवाडे, ओंकार लांजेकर, त्याचप्रमाणे आमचे परेशदा सोनाटे, गणेशदादा भागणे, माझे युवा शिष्य अनिकेतदादा पाशले, ही सर्व मंडळी या ठिकाणी मित्रांनो आज माझ्या या भवनीमध्ये बसलेले आहे. मला आज गोरस्तर साथ देत आहेत, त्या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा मित्र परिवार रतेशदादा बाई, अक्षयदादा बेवणकर, प्रतिमेशदादा कनेरे, अमोलदादा बाई, प्रतिमेशदादा सावंत, माझे बंधू वैभवदादा रेमचे आणि राजेश भाऊवरती प्रेम करणारा सर्व चाहता वर्ग आजच्या गर्दीमध्ये उपस्थित राहिलेला आहे. या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी करतो. आणि आता रीतिरिवाजाप्रमाणे सर्वांना मुजरा मित्रांनो झालेला आहे. आणि आज ज्यांचं आणि माझं 3 तासासाठी का होईना पण नातं जुळलेलं आहे ना. नवऱ्याशिवाय बायकोला शोभाच नाही आणि बायकोशिवाय नवऱ्याला शोभाच नाही. म्हणून माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचं जादूगार विकासजी लांबोरे बुवा आणि त्यांचा संपूर्ण संच या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांची वरिष्ठ मंडळी मला वाटतं आदरणीय आमचे गणपत दादा लांबोरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. बुवांचे सर्व जे सवंगडी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून मित्रांनो आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम, दौलतजी निकम, राकेश दादा जाधव यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कवटेसीच्या शरणावरती नतमस्तक होऊन रंगभूमीला त्रिवार अभिवादन करून प्रथम मी या ठिकाणी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या ठिकाणी जिने 9 महिने 9 दिवस त्या उदरामध्ये तुम्हाला मला सांभाळलं. आई या शब्दामध्ये मित्रांनो एवढी ताकद आहे आणि ईश्वराच्या आधी देखील तिचं नाव घेतलं जातं, ती म्हणजे आई. आणि म्हणून ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस त्या पोटामध्ये त्या काळात सहन करून अनमोल असा हा देह दिला, हा नाशिवंत देह दिला, त्या माय माऊलीच्या चरणावरती या ठिकाणी स्तवन ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात असो बुवा, आपली सुरुवातीपासून सांगतोय लिहायला हायगाई करू नका. पेनातली शाई जरी 4-5 जणांच्या संपली तरी भरा वाटल्यास म्हणत, पण आज लिहायला हायगाई करायची नाही बुवा. स्तवन मित्रांनो गातोय, म्हणायचं आहे काय लक्षात असो.
जिची आहे जगीला थोर तिने माझ्यावरती केले बघा अनंत उपकार अहो तिच्या मायेला नाही तिच्या मायेला नाही जगी अंत पार मग तिच्यामुळेच खरे समजले मला अहो या जीवनात माझ्या मायबाबरीच्या चरणावरती स्मरण ठेवते म्हणायचं आहे काय लक्षात असावं अगदी जन्मास आलो गाई तुझ्या पोटी गाई आता त्या वेदना सहन केल्यास 9 महिने 9 दिवस अगदी स्वतःकडे दुर्लक्ष केलंस पण या पोटच्या गोळ्या नावाला होतेस म्हणून म्हणतात की जन्मास आलो गाई तुझ्या पोटी वंदन माझे आई कोटी कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी तुला कोटी कोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी सांभाळीले मोठे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे आता कशाची उपकार विसरू आज किती तरी वेदना सहन करून तुम्हाला शिवंत देव दिलास 84 लक्ष योनी मिळून हा मानवाचा देह फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मिळालाय असं म्हणायचं महिने तुझ सांभाळीले होते विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे आहे सत्वरी रूप ईश्वरी अमृताची धार तू लाजली उडी या जगिया आहे तुझी मोठी या जगिया आहे तुझी मोठी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी मला तू प्रेमाने घास माझ्यासाठी आई सोशीलाच त्रास माझ्यासाठी आई सोशीलाच माझ्यासाठी आई सोशीलाच तुझ्या घरी ना जग
तुझे नाव ओठी वंदन माझे तुला कोटी कोटी 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 जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी शिवनमधोंडू अखंड सदानंद घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा माझे बंधू दावा दादांच्या माध्यमातून ठिकाणी 501 रुपयाचा महाराज पारितोषिकाने बाणाचा मुजरा करतो आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी सवन झालेला आहे गाण्याला सुरुवात करतोय तत्पूर्वी तुम्हाला थंडी बिंडी काय लागत नाही ना गारटलं काय आज मित्रांनो बारी गरमच करायची कारण बुवाना नॉनव्हेज चालत नाही बुवाना शाकाहारी चालत नाही त्यांना फक्त व्हेज त्यांना नॉनव्हेज लागतो त्यांना शाकाहारी जमत नाही त्यांना सगळा मांसाहारीच लागतो म्हणून बुवा आज अगदी तुम्हाला हवा तसा तुमचा ताट करतो मांसाहारी जेवणाचा असं म्हणायचं आज बुवा तुमचा पोट भरून अगदी तुमचा ताट करतो अगदी हवा तेवढा तुम्हाला किती नॉनव्हेज खायचं तेवढा आज खाऊन घ्या बुवा आणि म्हणून मित्रांनो सध्याचं वातावरण असं आहे सध्या आपल्या मुंबईमधलं किंवा आपल्या या महाराष्ट्रातलं वातावरण असं आहे म्हणून म्हणायचं आहे की शिवरायांनी स्थापन केलेलं राजांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य त्याचा अभिमान प्रत्येकानं बाळगलाच पाहिजे बरोबर आहे ना शिवरायांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे इथला प्रत्येक माणूस हा एकजुटीनं राहिलाच पाहिजे अरे ही शान आहे आपली मायबोली मराठी भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेला आहे गाण्याकडे वळतोय प्रत्येकाला मित्रांनो या ठिकाणी हात टाकलेले आहे प्रत्येकाचे डोळे त्या गावच्या वाटेकडे लागले 27 तारखेचा तो दिवस ती पहाट कधी होईल आणि म्हणून रिझर्वेशन सर्वांनी करून ठेवले पाहिजे ना केले का नाही
जर चुकून कोण राहिला असेल तर आत्ताच करून घ्या. कारण एका रात्रीत अख्खी मुंबई खाली करायची ताकद फक्त माझ्या कोकणकरांनी. म्हणून बॅगा बिगा आतापासून बांधायला सुरुवात करा. म्हणून मित्रांनो या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी आस लागले, ओढ लागले फक्त 27 ऑगस्टच्या दिवसाची. आणि तोच विषय आपल्या समोर या ठिकाणी घरातून ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की व्यथा सांगतो गाना आज या वेड्या मनाची. की व्यथा सांगतो गाना आज या वेड्या मनाची. मग वाट पाहत बसलेत सारे देवा. अरे त्या तुझ्या चतुर्थी सणाची. मग हीच ओढ लागली देवा. अरे हीच ओढ लागली तुझ्या भक्तांना तुझ्या दर्शनाची. मग आस पुरवावी तू गणराया. अरे या तुझ्या साऱ्या भक्त आणि म्हणून बघा वा या ठिकाणी तुम्हाला पण सांगतोय अजून तुमच्याने माझे मला वाटतं 2 कार्यक्रम बाकी असतील बुवा. तिसरा कदाचित अजून लागायची तयारी आहे बुवा. पण राजेश बुवाची गाणी ही तुमच्या सोबत नाही तर बुवा प्रत्येक शाहिरासोबतच ही नव्यानच मित्रांनो असणार. आणि म्हणून गणाचा एक विषय आगळा वेगळा विषय. बुवांचे गण अगदी मित्रांनो त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण त्याचा साक्षीदार हा राजेश बुवा याचा पण मला बुवा अभिमान आहे. बुवांचं गण अगं सांगा काय आणू माझ्यासोबतचा हे बुवा अगदी खात्रीने सांगतोय. गाणं माझ्या बालपणी माझ्यासोबतचा आणि परवाचा. नाव गाण्याचं गोंधाईचं गणाला कौतुक बांधायचं. बुवा तुम्ही जरी रंगाने आला असलो तरी राजेश बुवा तुमच्यासाठी बुवा चांगल्या पायाचा लक्षात ठेवा. म्हणून विषय बुवा गणाचा ठेवतोय. म्हणायचं आहे काय अगदी बुवा इथं त्यांना खुर्ची द्या. इथं खुर्ची द्या. नाही तर काय बोला मी बोलतोय एक आणि तुमचं कारकून जे पकवान ठेवता ते तुम्हाला सांगतात भलताच काहीतरी. त्यांना पण सांगतोय तुम्ही आज जरी शाही संपली वयांची पाना फाटली तरी हायगाय करायची. जे भण काय लिहायचंय तो आज लिहून घ्या. तुमची शाही संपली तर थोडीशी भुवन चमकी घ्या. पान पेनात आज पेन रिकामा ठेवायचा नाही तुम्ही सगळ्यांना सांगतो. आणि म्हणून मित्रांनो विषय कसा आणला बघा. तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट. उगवणार सांग कधी ती अरे आनंदी पहाट. देवा अरे वाटेकडे डोळे लावून बसले सर्वजण. कधी येशील तो दिवस तुझ्या आगमनाचा दिवस ती आनंदी पहाट 27 तारखेचा दिवस कधी आमच्या आयुष्यात येईल म्हणतं. आणि तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट. उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट. आस लागली दंबोदरा. बाप्पा अरे सांगा दंबोदरा येणार कधी हो खरा. तुम्ही लंबोदरा सांगा येणार कधी हो खरा. तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट. उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट. आसना गणेशा सांगा दंबोदरा
सांगा लंबोदरा येणार कधी मोगरा सांगा लंबोदरा येणार कधी मोगरा मोगरा येणार कधी मोगरा सांगा लंबोदरा येणार कधी मोगरा तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे बाळ उपमनान सांगते कधी ती आळशी पहाट आसला कधी धरणी माता तुझ्या स्वागताला चंद्र सूर्य शोभू लागले नभांगणाला इंद्रधनु भी खुजली सप्तरंगाला हर्ष होई धरती अंबरा सांगा लंबोदरा येणार कधी मोगरा 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 कधी भेट देशील गणा भक्त जनाला भेट देशील गणा भक्त जनाला कधी भेट देशील गणा भक्त जनाला भास तुझा होतो देवा क्षणो क्षणाला येशील तारे बाप्पा चतुर्थी सणाला दर्शन देण्याले करा सांगा लंबोदरा येणार कधी मोगरा 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 तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे बाळ उगमनान सांग कधी ती आळशी पहाट आसला कधी आणि आता बाय माझे सत्याचे पांढरे विषय आलाय आता गवलनीकडं स्तवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे बरोबर आहे ना शक्ती तुऱ्याची खरी मजा ही म्हणतात गवलनी बसलं बुवा बारीक खदलव पुढचा आता बोलत नाही एकदा बुवा म्हणतात यांना मी तस सांगतोय बारी प्रेमान करा प्रेमान करा प्रेमान करा म्हण बुवा माझे बंधू आणि माझा आधार स्तंभ सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आले मानाचा मोसरा करतो बुवाना मगाशी म्हटल्याप्रमाणे बुवाना शाकाहारी पचत नाही त्यांना सारखा मटण लागतो म्हणून बुवा आज मगाशी म्हटल्याप्रमाणे चे भलं काय होईल तो होईल बुवाना प्रेमाच्या गवलनी पचत नाहीत पण ते म्हणतात भागाला भाग पण प्रेमाची गवलन गायला बुवा भाग पण देत नाहीत आणि सगळाच आपला विसरतात बुवा आणि म्हणून मित्रांनो आज एक आगळा वेगळा विषय बुवांसाठी या ठिकाणी आलेला आहे बुवा
अजून तुम्हाला सांगतो, तुमचा आणि माझा काय भांडण नाही, आपली काय भावकी कंदाल नाही. तुमच्याप्रमाणे तुमच्या शेतात काय माझी गुरा गेलेली नाही बुवा. आणि जरी गेली, तुम्हाला मी नेहमी सांगितलंय, लांबोऱ्यानो त्यांना इथं खुर्ची द्या. मी सांगतोय अजून, उगाच तुमच्या कानात थुकत बसतील, काय बोलला सांगा पहिला, काय बोलला. त्यांना इथं खुर्ची द्या, मग त्यांना सगळं ऐकाय जाईल मी काय बोलतोय ते. म्हणून सांगतोय बघा बुवा, प्रेमाने तुमच्याशी आज बोलतोय. गवळण पण बुवा तुमच्यासाठी आज चांगला आगळा वेगळा विषय आणलाय. बरं, आज मंगळवार म्हणतात, बायांचा वार असतो, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? अरे तुम्ही झोपल्या काय? आज मंगळवार, बायांचा वार आहे. गवळण पण अगदी बुवांना बचल आणि त्यांना नॉनव्हेज हवायला हा बघू पड भरून अगदी सगळ्यांनी खा. जे सोबत आहे त्यांना पण थोडासा वाटून द्या. म्हणून गवळण टाकतोय, म्हणायचं आहे काय लक्ष असतं. अरे काना असून घरी तुझ्या दह्या दुधाचे भरलेले माठ. काना, राधा तुला काय म्हणते? अरे तुझ्या पण घरात त्या दह्या दुधाचे माठ भरलेले आहेत. तू पण एक गवळ्याचाच पोर आहेस, मग तुझ्या घरात पण आहे ना अगदी हवा कसा ढेर दाबून चेपून भरलेला आहे. म्हणून राधा तुला म्हणते, अरे काना असून तुझ्या घरी भरलेले दह्या दुधाचे माठ, मग घेऊन सवंगडी येतो कान्हा. आणि आमची आडवा या वाट, मग जाता मथुरे बाजारी, आम्ही जाता मथुरे बाजारी, हा धरतो नेहमी आमचीच पाट. मनाही सोडणार तुला आज मी कान्हा. अरे या राधेशी आज पडली तुझ्याशी आज राधा तुला एकट्यालाच नाही, पण सोबत जे तुझं सवंगडी आहे बरंच आहे, तुमच्या पण बरंच आहे, त्यांना पण आज सोडणार नाही बुवा. म्हणून सांगतोय, जे काय बोलतोय ते शब्दानी शब्द खरा लिया. गीतेवर हात ठेवून सांगतोय, खरा बोलेल, खोटा बोलणार नाही. तसं माझा शब्द मेड्यानो मी गातोय आणि बुवाच्या कानात तो दुसरा भरताव काहीतरी. मग आता बुवा म्हणतात हे काय मला बोलत नाही. बुवा मी ते शब्द सोडलेत तुम्हाला बोलायचं, नाही तर मी बुवाना बोलायचो आहे ना, काली चोच, काल्या चोचीचा पोपट, सुपारीची खंडा, असं शब्द होत मी बोलायचो. पण मी आज बोलणार बुवा सॉरी, आता एकदा फक्त बोललो तो मान्यमान करून घ्या. आणि म्हणून आज मंगळवार आहे, बायांचा वार आहे. आज स्वयंपाक कर तू डाल भात, हिरव्या मिरची चटणी वाट. आज ते माझ्या गवळणीला भाग येतील. आज गवळण माझी काय प्रेमाची नाही, बुवा अगदी तापून चुकून येतील. म्हणून म्हणतोय, आज स्वयंपाक कर तू डाल भात, हिरव्या मिरची चटणी वाट. जेवायला बघताना वाट ग बाया, जेवाया बघताना वाट ग. साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. ऐका मित्र ऐका, गमतीशीर विषय आहे बुवा. आज तुम्हाला कानातली भोका नाही मिळत, पण कान उघडे ठेवा. बाकीचा सगळा बाजूला ठेवा, पण कान पहिले इकडे लावा. म्हणून म्हणतोय, अरे तू कशाला करतोस हाट ग, काना धरून आमची पाठ ग. काना तू हट्ट कशाला धरतोयस, म्हणजे आमची पाठ कशाला धरतोयस तू? म्हणजे म्हणतोय, अरे तू कशाला करतोस हाट ग, काना धरून आमची पाठ ग. मका फोडाया बघतोस माठ ग, आमचं फोडाया बघतोस माठ ग. आम्ही मथुरेच्या बाजाराला चाललोय, आम्ही आमच्या आपल्या चाललोय, तू आमच्या वाट्यात घेऊन आमची वाट कशाला अडवतोयस? अडवतोयस ते अडवतोयस, वरून आमचं माठ पण फोडतोयस. मला म्हणतोय, का फोडतोस आमचं माठ रे, तू का फोडतोस आमचं माठ रे. आरला भोले, बघा मित्रांनो, आरला भोले
विकास सखाराम लांबोरे यांचं नाव ऐकायला बरं. विकास सर तुमचा करतो बरं म्हणून म्हणतोय विकास सखाराम लांबोरे. पण मी काय म्हणतोय अरे लांबोरे राधा म्हणते का ना लांब हो इथं पाहिजे नाहीसा हो. आमच्या वाटत कशाला घेतोय अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट रे. राधा काय म्हणते अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट रे. आणि जाऊनी तुझ्या घरची जाऊन चाट रे. बरोबर आहे ना. आमच्या कशाला येतो तुझ्या पण घरात अगदी दया दुधानं डेर भरलेलंच आहे. हाय काय नाही कसली. मग लांब हो रे इथं नाहीसा हो पहिला तुझ्या घरात जा. म्हणजे आमचं मॅट फोडण्यापेक्षा तुझ्या घरची जाऊन चाट र. घरची खालची चाट नाही तर वरची चाट पण तुझ्या घरची चाट. आमच्याकडे कशाला. बरोबर आहे ना. काय चाट घागर वरची चाट खालची चाट कुठली पण चाट पण तुझ्या घरची चाट. आता म्हण काय म्हणणार असा कथोल कंपनी करायला खुर्ची नाही. तुम्ही बोलायचं नाही कुणी अजिबात बोला तुमच्या ऐकून द्या. म्हणतोय तू कशाला करतोस हाट इंट्रो देता होय काय त्यामध्ये द्या कशाला करतोस हाट आमची पाट कशाला करतोस हाट म्हणून आमची पाट वडाया बघतोस माट वडाया बघतोस माट अरे नागुने नको अडवू तू आमची वाट जाऊनी तुझ्या घरची भागर चाट नागुने नको अडवू तू आमची वाट जाऊनी तुझ्या घरची भागर चाट नागुने नको अडवू तू आमची वाट जाऊनी तुझ्या घरची भागर चाट नागुने नको अडवू तू आमची वाट जाऊनी तुझ्या घरची भागर चाट. माठ भरुनी आम्ही निघालो बाजाराला निघालो बाजाराला आम्ही निघालो बाजाराला. सीता भरुनी रस्ता धरुनी जगली चाहूल या जोराला चाहूल या जोराला चाहूल या जोराला. अरे गोकुळच्या या जोराची या हराम खोराची गोकुळच्या या जोराची या हराम खोराची पडली माझ्याशी गाठ आज पडली माझ्याशी गाठ अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट मी तुझ्या घरची भागर चाट लांबोरे नको अडवू तू आमची वाट मी तुझ्या घरची भागर चाट लांबोरे नको अडवू तू आमची वाट मी तुझ्या घरची भागर चाट अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट मी तुझ्या घरची भागर चाट. जीवनावूनी दूध पियाला देईल तुला पियाला देईल तुला पियाला देईल तुला मुले तुझ्याला झाकून बसतोस कशाला वाकून
येऊन तुझ्याने जाऊन बसतोस कशाला वागून धरून हातात काठ तुझ्या हातात धरून काठ अरे लांब हो लांब हो लांब हो लांब हो रे कशाला आमची वाट होतोस आम्हाला जाऊ दे ना आमच्या वाटेला अरे लांब रे नको अडवून आमची वाट राबली तुझ्या घरची भाकर राबली नको अडवून आमची वाट राबली तुझ्या घरची घागर राबली नको अडवून आमची वाट राबली तुझ्या घरची घागर अरे राबली नको अडवून आमची वाट राबली तुझ्या घरची घागर कशाला करतोस हाट धरून आमची वाट कशाला करतोस हाट धरून आमची वाट कोणाला बघतोस वाट कोणाला बघतोस वाट अरे राबली नको अडवून आमची वाट राबली तुझ्या घरची घागर नको अडवू तू आमची वाट आणि जाऊनी तुझ्या घरची घागर या ठिकाणी वेळ पण संपत आलेला आहे शेवटचा मुकडा एका या ठिकाणी अंतरामध्ये गातोय मला वाटतं आमचा अपूर्व झाडेकर एक सुंदर असा ढोलकीपट्टू आहे आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे बाळाचा रचना करतो आणि म्हणून मित्रांनो कलगी दुर्याच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय देत असतो मी लेखी स्वरूपात विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा आणि मित्रांनो राजेश बुवाचा विषय हा यांच्यासारखा पळवट करणारा राजेश बुवा नाही यांनी गेल्या वर्षीचा विषय कुठल्याही शाहिरांनी उत्तर न देता त्यांच्या स्वतःच्या मनानं त्यांनी तो बदललेला आहे यावर्षी बुवांचा विषय वेगळा आहे पण माझा विषय मित्रांनो आज गेली 7 ते 8 वर्ष तोच आहे परवा त्यांनी ढोकळा टेकले नाही पण माझा आजही शाहिरांना सांगणार बुवा म्हणतात आता माझा धूर कसा काढतील आता मी त्यांचा उत्तर दिलेला आहे बुवा म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका पण जर माझ्या विषयाच्या अगदी जवळ जरी बुवा पोहोचला तरी हा बुवा जातीवंत बुवा गुरुचा राजेश बुवा केला आहे तुमचा विषय मान्य करणार बुवा पण तुम्ही उगाच आपली वडाची साला मागायला लावता एवढा रिकामा हाय कोण काय तुमचं मी 2 पैसा बुवा खाऊन नाही काय इथं कॉम्प्रोमाइज नाही बुवा तुम्ही तुमचा उत्तर चुकीचा मान्य करू आणि राहिला मुद्दा बुवा आजच्या या सर्वांचे कॅमेरे समोर काढलेले आज बुवा या सर्व युट्यूबरच्या माध्यमातून तुम्हाला आज एक राजेश बुवाचं एक प्रामाणिकपणा आणि शेवटचं सांगणार बघा मित्रांनो या बसलेल्यापैकी कोणीही सांगावं की आपल्या जन्मदात्या बापावरती बोलल्यानंतर कोणाचं रक्त पेटून उठणार नाही तुम्ही शांत बसाल काय शांत बसाल आपल्या बापावरती बोलल्यावर कोणी शांत बसाल काय बारी तुमची आणि राजेश बुवाचे काय बोलायचं आहे दोनाच्या शिव्या 4 घाला राजेश बुवाला घाला आज जर बुवा तुम्ही माझे गुरुवर्य माझे वडील जर विजय बुवांवरती बोललात बुवा तर बारी अक्षी बुवा लांबच राहिले मी आयुष्याला पण मागाशी बोललोय बरोबर आहे ना मित्रांनो बारी तुमची आणि माझी तुम्हाला काय झोंबट करायचं आहे अगदी माझ्या उराव बसायचं आहे माझ्या बसा म्हणून सांगतोय पण माझ्या गुरूंवरती बोलायचा तुमचा अधिकार तुमचा गुरु घरात झोपले त्यांना आम्ही बोलतो काय मग माझ्या बापावरती बोलण्याचा तुम्हाला अधिकार आणि आज जर बुवा बोललं तर जे दिसत नाहीत जो जंगल वरती वाढवला पण जे दिसत नाही तिथनं पण बुवा शाप काढी म्हणून सांगतोय बुवा आणि म्हणून एक महत्वाचा मुद्दा एका मुद्द्यात त्या ठिकाणी विषय घेतोय बाई संपवतोय मित्रांनो माझी जी शाखा आहे या शाखेवरून मित्रांनो काल थोडासा एक विषय वाजला होता पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी डिक्लेअर करतोय जी माझी शाखा असते शुंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर ही शाखा येत्या मित्रांनो भीत पूजन जे माझ्या मंडळाचं आहे त्या भीत पूजनामध्ये ही माझी शाखा मी माझ्या साधालाल घराण्यामध्ये साजरीत करू शकतो आणि हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचावा ज्यांनी ज्यासाठी केला होता 8 तास पण तो शेवटचा दिवस त्यांना गोड करताना आला त्यांना एक सांगणं आहे ही बारी राजेश बुवाच्यातच ही शाखा नाचणार आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय या ठिकाणी गातोय बारी संपवतोय म्हणून म्हणायचं लक्ष असावं मी मित्रांनो परवा या ठिकाणी बुवाला विषय दिला होता की कोणत्या सद्गुरूने कोणत्या
सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझी खरी टिपाशी आहे. मला नारद मुनी सोडून उत्तर तुमचं अपेक्षित आहे. पण बुवा आपली वडाची सलाम ऐकायला होता तरी म्हणतात अरे एकदाचा मान्य करा. गुडघे टेकले बुवानी. म्हणून विषय कसा आहे बघा, शेवटचा विषय घ्या. माझा भीमराया वाणी हा घ्या चालू कर. म्हणून म्हटलं बघा आता हे तुर्यवाला आहे ना. शक्तिवाली म्हणजे आदिमाई, कलगीवाली म्हणजे आदिमाई आणि भगवान शिवशंकर म्हणजे तुर्यवाला. म्हणजे आज मी यांची बायको आणि हा माझा नवरा. म्हणजे हे म्हणतात ना, हे म्हणतात अरे मी तुर्यवाला आहे, अरे मी तुर्यवाला आहे. म्हणून म्हणतोय बाबा, म्हणून म्हणतोय ऐका. अरे मर्द सारखा तू मर्द खरा. बरोबर आहे ना, मी तुर्यवाला आहे, मी तुर्यवाला आहे, मी बाते आहे. मग आम्ही कुठं म्हणतो तुम्ही बाई आहे? तुम्ही दोन डोळ्यांचं, दोन हातांचं, दोन पायांचं आणि मधल्या एका तिसऱ्या पायाचं तुम्ही पुरुषच आहात. आम्ही तुमचा व्यंग कुठं बदललाय? म्हणून म्हणतोय का अरे मर्द सारखा मर्द तू खरा, मोहत नाही तुझ्या विषय पुरा. वा या शक्ती दिल्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की आजचं शिक्षण मुलांचं लक्षात घेता एक सुसंस्कृत आणि अनुभवी अशी ही व्यक्ती आहे शाहीर आदरणीय भिकाजी नामोडे. म्हणून म्हणतोय अरे मर्द सारखा मर्द तू खरा, मोहत नाही तुझ्या विषय पुरा. लाज ठेव शरम सांड्या. बघा वा नाही तर म्हणतील शिवी दिला मला असा बोलला, मला कसा बोलला. वा विषय कसा आणलाय बघा. अरे लाज ठेव शरम सांड्या, तू हार मानतो का बोल भांड्या. वा म्हणतात एकदाचा मान्य करा, खरा बोल. अरे माझा उत्तरच नाही तो तरी खरा बोलू. म्हणून म्हणतोय महार मानतो का बोल भांड्या, तू हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या. अरे मर्द सारखा मर्द तू खरा, होत नाही तुझा विषय पुरा. अरे मर्द सारखा मर्द तू खरा, होत नाही तुझा विषय पुरा. लाज ठेव शरम सांड्या, अरे मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, अरे मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, अरे मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, अरे मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, अरे मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या. पुढचे शब्द मी थोडा वेळ कमी म्हणून ठेवतोय. पुढचे शब्द अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर का तुझ्याने जमत नाही. हतबल झाला बुवा तू, सांग आता तू करशील काही. अरे कर तू याचा विचार पुरा, मगच मिरवून दाखव तुला. तू काल्या माकड तोंड्या, अरे हार मानतो का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या. चाहते मोरे बॉलचे प्रस्तुत कलगी तुला नाचाचा जंगी सामना गुरुवार दिनांक मित्रांनो 24 जुलै 2025 रोजी याच रंगमंचावरती सन्माननीय माझे गुरुबंधू शक्तिवाले कलगीवाले शाहीर संदीपजी मोरे बुवा आणि तुरीवाले शाहीर माझे बंधू अनिलदादा गराटे यांचा हा मित्रांनो जुगलबंदीचा सामना याच रंगमंचावरती दिनांक 24 जुलै 2025 रोजी रंगणार आहे. आणि म्हणून सन्माननीय शाहीर माझे बंधू सुनीलदादा लोगडे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहार दरबार दिवशी काढलेला आहे मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो काही गडबडीत मला नाव राहून गेलंय.
माझे बंधू आणि या कलेचे निश्चित चाहते राजापूर तालुक्याचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा भोवड दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आजचा हा कार्यक्रम हाऊसफुल केलात त्याबद्दल पुनश्च आभार मानतो. आणि आज या ठिकाणी शक्तिवली शाहीर कलगीवली शाहीर आमचे बंधू राजेश दादा निकम यांचा सत्कार आमचे कोकणी युट्यूबर्स करतायत, तर त्यांनी हे सत्कार स्वीकारावा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात राजेश दादांसाठी आणि त्यांच्या सुमधुर आवाजासाठी. त्याचप्रमाणे आमचे संयोजक आयोजक सुनील दादा डावळ हेही सुनील दादा डावळ हेही तुमचा यथोचित सत्कार करतायत, तो तुम्ही गोड मानून घ्याल अशी अपेक्षा करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सुनील दादा डावळ यांच्या हस्ते राजेश दादांचा सत्कार होतोय. धन्यवाद.